नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित अनुभव शृंखला रत्नांची या अंतर्गत आज जे पहिले पुष्प गुंफणार आहे ती आहे अर्पिता हेंबाळकर, जी शिर्के प्रशाला रत्नागिरीची विद्यार्थिनी आहे आणि तिच्या मुलाखतीनं ती या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प गुंफणार आहे. अर्थातच हे रत्न आपलं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी थोडा तिचा मी परिचय करून देते. ती पहिल्या शृंखलेची मानकरी ती ठरले, कारण तिने रत्नागिरी जिल्ह्याचं नाव राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्यामध्ये तिचा मोलाचा वाटा आहे. कला उत्सव 2022 या स्पर्धेमध्ये तिने हे यश संपादन केलं. तिने शास्त्रीय नृत्य या प्रकारामध्ये ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिली आली. त्यानंतर तिने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व जेव्हा राज्याला केलं, तेव्हा ती महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा या कला प्रकारात प्रथम येऊन तिने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आणि तसं पाहिलं तर ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी कला उत्सव मधलं हे पहिलं यश आहे या जिल्ह्याचं. आणि ते तिने साध्य केलं. आणि म्हणूनच शृंखला ही जी आहे रत्नांची आणि तिचे अनुभव कथन आपण या मुलाखतीतून ऐकणार आहोत. पण मित्रांनो, त्याआधी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटक या सर्वांचं मी डायट रत्नागिरी मार्फत प्रथमतः स्वागत करते. आणि थोडक्यात कला उत्सव ही जी स्पर्धा आहे त्याविषयी मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते. म्हणजे आपल्याला या स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळाल्यानंतर आपण या वर्षीची जी 2023ची स्पर्धा होणार आहे कला उत्सव, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा भरघोस प्रतिसाद मिळेल आणि नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यातील आपले गुणवंत विद्यार्थी अनेक कला प्रकारात राज्यामध्ये आपल्या राज्याचं नेतृत्व करतील. प्रथमतः ही जी स्पर्धा आहे ती माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत सन 2015-16 पासून या कला उत्सवाचे आयोजन दरवर्षी केलं जातं. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवतात. यामध्ये एकूण 10 कला प्रकार असतात. 5 विभागामध्ये हे असतात. पहिला विभाग आहे गायन. याच्यामध्ये शास्त्रीय गायन आणि पारंपरिक गायन असे 2 प्रकारच्या स्पर्धा असतात. दुसरा विभाग आहे वादन. याच्यामध्ये तालवाद्य आणि स्वरवाद्य असे प्रकार असतात. तिसरा विभाग आहे नृत्य. यामध्ये शास्त्रीय नृत्य आणि पारंपरिक लोकनृत्य या प्रकारामध्ये ही स्पर्धा होते. चौथा विभाग आहे दृश्यकला. यामध्ये द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र आणि खेळणी तयार करणे अशा 3 स्पर्धा होतात. आणि 5वा विभाग आहे नाट्य म्हणजे भूमिका अभिनय. अशा एकूण 10 कला प्रकारामध्ये या स्पर्धा होतात. आणि या स्पर्धेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं, तर या स्पर्धेमध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील 9वी ते 12वी मध्ये शिकणारे विद्यार्थी जे आहेत ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. ही जी जिल्हास्तरीय स्पर्धा असते, तर हे जे मी कला प्रकार आपण सांगितले, तर ह्या स्पर्धेमध्ये जर 9वी ते 12वीतील विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा असेल तर जिल्हास्तरीय स्पर्धा ही ऑनलाईन असते. म्हणजे तुम्ही ज्या कला प्रकारामध्ये सहभाग घेणार आहात तर त्या कला प्रकाराचा तुम्ही व्हिडिओ करायचा आहे आणि तो तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या, पालकाच्या, शिक्षकांच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर किंवा युट्यूब अकाउंटवरून तो शेअर करायचा किंवा पोस्ट करायचा आहे. आणि मग त्याबरोबर आपली नोंदणी सुद्धा जो पोर्टल त्या परिपत्रकात दिलेलं असतं तर ते पोर्टलवर आपली नोंदणी करायची आहे. थोडी ही बाब विद्यार्थी किंवा शिक्षकांना अडचणीची वाटते, तर या संदर्भात सुद्धा आपल्याला काही जेव्हा अडचणी येतात तेव्हा डायट रत्नागिरी किंवा राज्यस्तरावरील आपला हा जो कला क्रीडा विभाग आहे तो आपल्याला नेहमी सहकार्य करत असतो. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. राज्यस्तरावरून SCRT जे आहे कला क्रीडा विभागाचं जे सविस्तर जे पत्र आहे या स्पर्धेविषयीचं ते जिल्ह्याला म्हणजे डायटला प्राप्त होतं. डॉक्टर नेहा बेनसरे मॅडम, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत हे पत्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातं
आणि त्या पत्रामध्ये सर्व या स्पर्धेविषयीची माहिती, भाग घेण्याविषयीच्या अटी किंवा सहभाग घेताना कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत, डाएटची यातील काय भूमिका आहे, या सगळ्या गोष्टी या परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या असतात. राज्यस्तरावर माननीय सचिन चव्हाण वरिष्ठ अधिव्याख्याता आणि श्रीमती पद्मजा लांबरूड विषय सहाय्यक, ही दोघं सुद्धा आपल्याला या संदर्भात ज्या आपल्या शंका असतात किंवा ज्या आपल्या अडचणी असतात त्याविषयी कधीही दूरध्वनी केला तरी आपल्याला त्या सोडवण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन करतात. जिल्हा स्तरावर जेव्हा या स्पर्धा होतात तर त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जेव्हा आमच्याकडे हे पत्र येतं तेव्हा आम्ही सर्व शाळांना किंवा सर्व ज्युनियर कॉलेजना हे पत्र शेअर करतो. जे विद्यार्थी भाग घेणार आहेत त्यांच्यासाठी डाएट मधील अधिव्याख्याता दीपा सावंत ज्या हा विभाग सांभाळतात त्यांचा संपर्क क्रमांक पत्रावर लिहिलेला असतो. त्यामुळे त्यावेळेला जर काय अडचणी आल्या तर डाएट रत्नागिरी मार्फत ते आपल्याला त्याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळतं. जिल्ह्याला तुमचा जेव्हा सहभाग होतो तेव्हा राज्यावरून त्या सगळ्या ते सगळे व्हिडिओ जिल्ह्याला म्हणजे डाएटला दिले जातात. विविध कला प्रकारामध्ये सॉर्टिंग त्याचं केलं जातं. जिल्हा स्तरावर परीक्षकांची नेमणूक होऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेले. आणि यामध्ये अजून एक असा भाग आहे की जेव्हा आपण हे कला प्रकारामध्ये सहभाग घेतो जिल्ह्यातून जेव्हा नंबर काढला जातो तर शास्त्रीय म्हणजे गायन या विभागात शास्त्रीय गायन मुलग्याचा म्हणजे विद्यार्थी प्रथम क्रमांक आणि विद्यार्थिनी म्हणजे एकूण 10 जे कला प्रकार आहेत त्यातून एकूण 20 नंबर जिल्ह्याला काढले जातात. म्हणजे प्रत्येक कला प्रकारात एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी असे 2 यशस्वी स्पर्धक राज्यासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा जे हे सत्र पाहतायत तर त्यांच्यासाठी मला असं सांगायचंय की आपले विद्यार्थी किंवा मी स्वतः ज्या कला प्रकारामध्ये उत्कृष्ट आहे, कारण याची अजून एक अट अशी आहे की एक विद्यार्थी एका वेळी एकाच कला प्रकारामध्ये भाग घेऊ शकतो. तर त्या कला प्रकारामध्ये आपण भाग घ्यावा, खूप छान आपण सराव करावा, त्याचा नियमानुसार जो व्हिडिओ मागितलेला आहे तो शेअर करावा आणि आपला जिल्ह्यामधील नंबर पक्का करावा. आणि यावर्षी आपली एकच विद्यार्थिनी अर्पिता हेंबाळकर शिर्के प्रशालेची शास्त्रीय नृत्यामध्ये राज्याचं तिने प्रतिनिधित्व करून ती ओरिसा येथे गेली. तर तिचा हा एकंदरीतच प्रवास कसा होता आणि त्याविषयी ती आपल्याला आपल्याशी मुलाखतीद्वारे आपल्या समोर येणार आहे. हा कार्यक्रम ठेवण्यामागचा हेतू हाच आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना या स्पर्धेविषयी कळावं. ही खूप व्यापक आणि मोठी आणि एक दर्जेदार अशी स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी सहभाग होऊन यशस्वी होतील आणि जिल्ह्याचं त्याचबरोबर राज्याचं सुद्धा नाव यशस्वी करतील. तत्कालीन प्राचार्य माननीय शिवलकर साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मार्गदर्शन दिलं. जे विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत आपलं यश त्यांनी संपादन केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षी रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कीर्तिकुमार पुजार साहेब यांच्या हस्ते रत्नागिरी डाएटने त्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर ओरिसाला राष्ट्रीय पातळीवर सहभागी होणाऱ्या अर्पिताचाही सत्कार त्या ठिकाणी पार पडला आणि तिला पुढील प्रवासासाठी आणि पुढील यशासाठी पूर्ण जिल्ह्यामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. तर अशा प्रकारे ह्या कला उत्सवाचं स्वरूप मी आपणास थोडक्यात सांगितलं आणि यापुढे प्रत्यक्ष या कला उत्सवात सहभागी होऊन रत्नागिरी जिल्ह्याला आणि महाराष्ट्र राज्याला घोघवी यश संपादन जिने केलं त्या अर्पिताची मुलाखत आपण पाहणार आहोत आणि तिचा संपूर्ण प्रवास म्हणजे अगदी तिच्या नृत्याच्या सुरुवातीपासून तिने ओरिसाला जाण्यापर्यंतचा प्रवास त्यात तिला आलेले अनुभव हे आपण ऐकणार आहोत जेणेकरून आपल्याला त्यातून प्रेरणा मिळणार आहे आणि यावर्षीच्या कला उत्सव स्पर्धेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होऊन यश संपादन करणार आहे. पुन्हा एकदा अर्पिताला मी शुभेच्छा देते. आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन पुढील जी सगळी सूत्र आहेत ती मी अर्पिताकडे देते. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या सोबत आहे अर्पिता निलेश हेबाळकर. अर्पिता इयत्ता 12वी मध्ये राभा शिर्के महाविद्यालयात सायन्स फॅकल्टीला शिकत आहे. ती कथ्थक विशारद आहे. नुकताच पार पडलेल्या राष्ट्रीय कला उत्सव 2022-23 यामध्ये तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर आज अर्पितासोबत आपण प्रश्नांच्या स्वरूपात गप्पा मारूयात आणि बघूयात अर्पिताचा हा सगळा अनुभव कसा होता ते.
हाय अर्पिता, हॅलो. कशी आहेस? मस्त. तू कथ्थक विशारद आहेस. हो. तुझी कथ्थकची सुरुवात कशी झाली? मी कथ्थकची सुरुवात वयाच्या 6व्या-7व्या वर्षी केली हम्म. आणि त्यावेळेला मला असं जास्त काही माहिती नव्हतं की कथ्थक हे काही वेगळं आहे किंवा वेस्टर्न वेगळं आहे, कंटेम्पररी वगैरे. मला फक्त एवढं माहिती होतं की डान्स. मला हा. डान्स आवडतो, मला डान्स करायचा आहे. तर माझी आई, तिला शास्त्रीय संगीताचं ज्ञान आहे, त्यामुळे तिला माहिती होतं की शास्त्राचं महत्त्व किती आहे. म्हणून तिने मला गुरु धनश्री नागवेकर यांच्याकडे कथ्थक शिकायला पाठवलेलं. वेस्टर्न शिकावं आपण असं नाही वाटलं? कारण का सगळीच मुलं वेस्टर्न शिकतात आणि सगळंच आहे, तर मग ते नाही तुला वाटलं? हो, म्हणजे असं मला वाटायचं आणि स्पेशली एक साधारण 3री ते 4थी पर्यंत तरी असं मला वाटायचंच की मी वेस्टर्न का नाही करते, मी शास्त्रीय का करतेय. हे कोणालाही आवडत नाहीये. लोकांना ते आवडते की कोणी गोलांटी उडी मारतंय, कोणी स्ट्रेचिंग करतंय, हे लोकांना जास्त आवडतं. पण जशी जशी मी मोठी होत गेले, मला लय, ताल, सम हे जेव्हा समजत गेलं, तसं मला कथ्थक नृत्याचं इम्पॉर्टन्स कळत गेला. आणि कथ्थकच नव्हे, ओव्हरऑल शास्त्रीय नृत्य, कारण की शास्त्र हा एक बेस आहे. बरोबर. त्याच्यात नियम आहेत, काही बंधनं आहेत, त्याचा एक पर्टिक्युलर अभ्यासक्रम आहे आणि कोणालाही ना अभ्यासक्रम, नियम हे सगळं आवडत नाही. उदाहरणार्थ, आता एखाद्या लहान मुलाला आपण एक गोष्टीचं पुस्तक दिलं तर तो आवडीने वाचतो. हो. पण तेच तुम्ही त्याला सांगितलं की तीच गोष्ट मराठीच्या पाठ्यपुस्तकात आहे आणि ते तू वाच, तर त्याला ते नाही आवडणार. माझं तर थोडंफार तसंच काही झालं होतं. पण जशी मी मोठी होत गेले तसं मला कळायला लागलं की जसं आपण म्हणतो की मराठीचं पाठ्यपुस्तक इम्पॉर्टंट आहे, भलेही बाकीच्या गोष्टीची पुस्तकं सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट असली तरीही, तसंच की हे शास्त्र हे फार महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटलं की आपण जे म्हणतोय की वेस्टर्न महत्वाचं, वेस्टर्न सुद्धा करावं, ते पण चांगलं आहे, मी सुद्धा करते. पण मी शास्त्रीय नृत्य तेव्हापासून जास्त एन्जॉय करते वेस्टर्न पेक्षा. मग तुझं शास्त्रीय कथ्थकचं शिक्षण कसं सुरू झालं? तुझे गुरु कोण होते? तर सुरुवातीला अगदी लहानपणी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा गुरु धनश्री नागवेकर यांच्याकडे मी कथ्थक शिकायला दिसले. आणि तेव्हा मी फार लहान होते, म्हणजे परीक्षा देण्यासाठी जी मॅच्युरिटी होते, कॅपॅबिलिटी, त्यापेक्षा मी लहान होते. त्यामुळे तेव्हा मी कोणत्या परीक्षा दिल्या नव्हत्या आणि काही कारणास्तव मध्यंतरी एक काही वेळासाठी आमच्या ताईला नृत्य वर्ग बंद करावे लागले होते आणि मला थांबून शक्य नव्हतं, कारण की त्यावेळेला मी परीक्षा द्यायची ठरवलेलं, माझं वय पण भरलेलं. तर मी आमच्याच शाळेच्या कला शिक्षिका गुरु सोनम जाधव यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांच्याकडे मी माझा कथ्थकचा पुढचा प्रवास सुरू केला. मग पहिल्या 5 परीक्षा मी त्यांच्याकडेच दिल्या आणि त्यानंतर विशारदच्या 2 परीक्षा, म्हणजे उपांत्य विशारद आणि विशारद पूर्ण, ह्या 2 परीक्षा मी देवरूख केंद्रातून गुरु शिल्पा मुंगळे मॅडम यांच्याकडनं दिल्या. म्हणजे तुझं विशारद पूर्ण झालं तेव्हा तू 10वीत वगैरे होतीस? 10वीत होते. पहिली परीक्षेला मी 10वीत आणि दुसऱ्या परीक्षेला विशारद पूर्णला मी 11वीत होते. अच्छा, पण 10वीत तुला माझ्या मतानुसार 98% वगैरे होते. मग ते प्रेशर कसं? कारण का जनरली पालक 10वीच्या बोर्डच्या एक्झामला जास्त प्रेफरन्स देतात. मग ते कसं काय तू प्रेशर हँडल केलंस? ह्या बाबतीत खरंच माझ्या आईची मला फार मदत झाली, कारण की मलाच उलटं असं वाटत होतं की मी दोन्हीला तेवढं महत्त्व, म्हणजे न्याय देऊ शकेन का, की कथ्थकमध्ये पण A ग्रेड हवी आहे, 10वीत सुद्धा 95पेक्षा जास्त मार्क काढायचे आहेत, हे सगळं मला जमेल का. तर आईने मला एकदम सपोर्ट केला आणि सांगितलं की तुझ्यात आहे, तू ते करू शकतेस. आणि त्यामुळे कसं असतं ना, माझ्या मनात एक असं होतं की एक मला माहिती होतं की 12वी नंतर सपोज मी म्हटलं असतं की मला आता विशारद पूर्ण करायचंय, तर ते माझ्याकडनं होणार नव्हतं. कारण की कसं होणार, आपण नंतरच्या शिक्षणासाठी कुठे जाऊ, रत्नागिरीच्या बाहेर गेलो तर तिथे मला तेवढा स्कोप मिळेल का, तिथे तेवढे शिक्षक मला मिळतील का कथ्थकचे, किंवा मला इव्हन वेळ मिळेल का कथ्थक करायला. तर त्यामुळे मला एक होतं मनात की मला कथ्थक अर्धवट सोडायचं नाहीये, की 5 परीक्षा झाल्या बास असं नाही करायचंय, मला विशारद पूर्ण करायचंय. बरोबर. त्यामुळे हीच माझ्याकडे एक वेळ होती, म्हणतात ना अभिनय तो कभी नाही, तसं झालेलं. आणि
त्यामुळे एक एक जिद्द होती. त्या हम्म. जिद्दीमुळे ते सगळं मॅनेज झालं. आणि ह्यात अजून एक मला सांगायचंय की माझा अजून एक अडथळा काय होता की ज्यामुळे मी घाबरत होते हा. की माझ्या ज्या मॅडम आहेत हम्म. त्यांचं केंद्र रत्नागिरीत नाहीये, त्यांचं केंद्र अच्छा. देवरुखात आहे हा. आणि त्यांचे क्लासेस सुद्धा देवरुखात आहेत. हम्म. मग मला काय करायला लागायचं, मी शनिवारी शाळा सुटल्यावर इथून देवरुखात जायचे, तिथे क्लास अटेंड करायचे. शनिवार रविवार 2 दिवस माझी आजी आजोबा तिथे राहतात देवरुखात. अच्छा. हा. त्यामुळे मला राहण्याचा तिथे काही प्रॉब्लेम नव्हता. मी हा. आजी आजोबांकडे राहायचे हम्म. आणि 2 दिवस तिकडे क्लास अटेंड करून कथ्थक केल्यानंतर मी रविवारी रात्रीला परत निघायचे, कारण की सोमवारी शाळा आहे. शाळा शाळेत आणि जायचंय. 10वीची 10वी एक्झाम. आहे, त्यामुळे शाळा बुडवून पण चालत नाही. नाहीये. असं. त्यामुळे तुझा तो प्रवास झाला. पण मग तुला राष्ट्रीय कला उत्सवचं कशी माहिती मिळाली? हा, तर ऍक्च्युली आमच्या शाळेतच रत्नागिरी डायट कडून एक पत्र आलेलं आणि त्या पत्रामध्ये माहिती सगळी दिली होती या स्पर्धेची, म्हणजे कुठे स्पर्धा आहे, कशी स्पर्धा आहे वगैरे सगळी माहिती होती. हम्म. आणि आमचे कला शिक्षक लिंगायत सर यांनी मला ती माहिती दिली पत्र, कारण की त्यांना बरोबर. माहिती होतं की मी कथ्थक करते. 9वीत असताना ऍक्च्युली मी भाग घेतलेला होता या स्पर्धेत आणि माझं तेव्हा राज्यस्तरावरती निवड झाली सुद्धा होती, पण हा. पुढे मी नाही जाऊ शकले, पुढे माझं सिलेक्शन नाही झालं. पण तेव्हा मला होतं की या स्पर्धेत मला जिंकायची आहे ही स्पर्धा, किंवा हा, मला बरोबर. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय कधीतरी, हम्म. असं एक माझ्या मनात होतं. आणि त्यामुळे मी 10वीतही भाग घेतलेला, पण मी तो मला उशीर झाला व्हिडिओ पाठवायला अच्छा. आणि त्यामुळे तो त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचू पोहोचला नाही शकला. हम्म. असं. पण परत मी 11वीत तसं- भाग घेतला आणि त्यावेळेला फायनली माझं सिलेक्शन शन- झालं आणि मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. म्हणजे याचा अर्थ राज्यस्तरावरती तुझ्याकडे 2 अनुभव आहेत. हो. तर मग त्या अनुभवाबद्दल तू काय सांगशील? पहिल्या अनुभवातून दुसऱ्या अनुभवात जाताना ते काय सांगशील? हा, खरं तर मला पहिल्या अनुभवाचा फार उपयोग झाला दुसऱ्या वेळेला, कारण की पहिल्या वेळेला 9वीत मी जेव्हा पुण्याला गेलेले हम्म. रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करायला, अच्छा. तेव्हा कसं होतं, मला ना या स्पर्धेचं महत्व जास्त माहिती नव्हतं. हम्म. ही स्पर्धा कोणत्या लेवलची लेवलची आहे, आहे बरोबर. किंवा येणारे प्रतिस्पर्धी कसे असणार आहेत आपल्याला, हम्म. कसे असणार आहेत. तर त्यामुळे मी थोडं हलक्यामध्ये घेतलेलं आहे थोडक्यात हम्म. म्हणायचं झालं तर. आणि माझ्याकडे एक माझा ऑलरेडी परफॉर्मन्स तयार होता, त्यालाच मी जरा पॉलिश केलं, मॅडमना वगैरे दाखवलं, मॅडमकडनं एक चुका लक्षात घेतल्या माझ्या आणि त्या सुधारून मी तेवढंच लक्ष दिलेलं. हम्म. पण जेव्हा मी तिथे बाकीच्यांचे परफॉर्मन्स पाहिले, हा. माझ्या प्रतिस्पर्ध्यांचे, हम्म. तेव्हा मला कळलं की आपण कुठे चुकतोय किंवा हा. काय आहे जे परीक्षकांना अपेक्षित आहे. हा. त्यानंतर अजून की आम्हाला डाएटने जे पत्र पाठवलं होतं शाळेत, त्या पत्रात त्यांनी मुद्दे दिलेले की परीक्षक कोणत्या कोणत्या गोष्टी पाहणार आहेत, की अच्छा. म्हणजे स्टेज कव्हरिंग असेल, अभिनय, पदन्यास, हावभाव किंवा निवड असेल, स्पेशली कोणता तुम्ही गाण्याची निवडणार निवड, आहात. बरोबर. हे सगळे मुद्दे त्यांनी दिलेले आणि तेव्हा मी एवढं लक्ष दिलं नव्हतं त्याकडे आणि हम्म. ती चूक मी परत नाही केली 11वीत. हम्म. की उदाहरणार्थ आता तिकडे गेल्यावर एका विद्यार्थिनीने, एक ठाण्याची विद्यार्थिनी होती पुण्यात, पहिला एक्सपिरियन्स सांगतेस. हा, तेव्हा तिने एक छान 5 मिनिटात कथ्थकचा एक आपण अर्ध्या तासाची कॉन्सर्ट कशी करतो, अर्ध्या तासाची, तशी कॉन्सर्ट तिने अगदी 5 मिनिटात केलेली. म्हणजे त्याच्यात तिने सुरुवातीला स्तुती घेतली, एखादे तोडे तुकडे घेतले, शेवटला तत्कार, म्हणजे कथ्थकच्या प्रत्येक गोष्टी तिने त्याच्यात इन्व्हॉल्व केलेल्या. तेव्हा मला कळलं. आणि अजून एक मला तेव्हा आठवलं की पंडित बिरजू महाराज म्हणाले होते की नर्तक बहुत होते हैं, लेकिन कलाकार वही होता है जो बहुत कम में बहुत ज्यादा दिखाता है. आहा. तर ते एक मला वाटलं की हा, तिने ते करून दाखवलंय आणि आपल्याला सुद्धा तसंच करायची गरज आहे असं. आणि त्यामुळे अजून एक गोष्ट की कथ्थक आहे ना, कथ्थक म्हणजे काय, तर कथा कही सो कथक कहावे, असं कौटिल्याने म्हटलंय. म्हणजे कथा सांगणारा तो कथ्थक. म्हणजे जर मला आता शास्त्रीय नृत्याची स्पर्धा आहे, म्हणजे कथ्थक असणार, भरतनाट्यम असणार, ओडिसी असणार, बाकीचे शास्त्रीय नृत्य पण असणार, त्यामध्ये मला कथ्थकला जर उठवून दाखवायचंय तर मला कथा सांगितली पाहिजे. बरोबर. मेन जो कथ्थकचा बेस आहे तो सांगितला पाहिजे. म्हणून मी
पुढच्या वेळेला जे सिलेक्ट केलं माझं गाणं हा. ते कालियामर्दन. अच्छा. गुरु रोहिणी भाटे यांनी हा. कंपोज केलंय ते. हा. आणि ते मी त्याच्यावर माझा नृत्य केलं होतं दुसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळेला. राज्यस्तरावरती. मग ती परीक्षा तुझी, ती स्पर्धा म्हणता येईल, ती कुठे झाली? हा, ती पुण्याला झाली होती. कालियामर्दनची तुझी पुण्याला झाली की? हा हा हा, पुण्याला स्पर्धा झाली आणि हा. तिथून सिलेक्शन जे झालं माझं राष्ट्रीय स्तरावरती, ती होती ओडिसा भुवनेश्वर इथे. अच्छा, म्हणजे ती राष्ट्रीय स्तरावरची तुझी ओडिसामध्ये स्पर्धा झाली. तू एकटीच होतीस की पूर्ण टीम होती? कसं काय ते, तो अनुभव कसा होता? हा, तर बरोबर आमची टीम होती, कारण की ही जी कला उत्सव स्पर्धा आहे ती काही फक्त नृत्य अशी नाहीये. अच्छा. म्हणजे वेगवेगळ्या कला आहेत की टोटल 10 कला प्रकार आहेत, हा. ज्यामध्ये प्रत्येक कला प्रकारात एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी असे अच्छा. टोटल 20 20 मुलं मुलं. एका राज्याचं प्रतिनिधित्व करतात. अच्छा. मग आपल्या महाराष्ट्राकडची 20 मुलं होती. असायला हवी होती, पण आम्ही 18 होतो. अच्छा. तर ऍक्च्युली काय झालेलं की शास्त्रीय नृत्य कथ्थकमध्ये कोणी विद्यार्थी नव्हता, मी फक्त एकटी विद्यार्थिनी होते. अच्छा. आणि वादनमध्ये तबला वादनात कोणी विद्यार्थिनी नव्हती, फक्त एक अच्छा. विद्यार्थी होता, म्हणून 2 मुलं कमी होती. आम्ही अच्छा. टोटल 18 जण होतो. आमच्यासोबत शासनाने 2 शिक्षक दिलेले, गाढवे मॅडम हा. आणि क्षीरसागर सर. तर आम्ही इथून खरं तर यामध्ये ना माझं एक काय म्हणतात ती अडचण माझ्यासाठी अशी होती की मी कधी एकटीने प्रवास नाही केला. एकटीने इन द सेन्स फॅमिलीच्या व्यतिरिक्त. बरोबर. हा. तर आणि स्पेशली हा एवढा मोठा प्रवास होता. हो, ओडिसाला जाण्याचा. हा, एक 8-9 दिवसांचा तरी हा प्रवास होता, कारण की इथून पुण्याला, पुण्यातून ओडिसा, ओडिसातून पुणे, परत रत्नागिरी. अरे बापरे. असं. तर तरी शासनाचे ते जे सर आणि मॅडम होत्या त्यांनी फार एकदम असं, आणि आमची मैत्री पण चांगली झालेली बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत. राष्ट्रीय स्तरावर तुझी ओडिसाला निवड झाली, मग तुला निवड झाली हे कळलं तेव्हा तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. आणि मी आधी आईला सांगितलं की माझी निवड झाली. बरोबर. कारण की डाएटच्या प्रतिनिधी दीपा चव्हाण मॅडम, त्यांचा मला फोन आलेला की अशी अशी तुझी निवड झाली आहे म्हणून. त्यानंतर आधी मी माझ्या शाळेला कळवलं, कारण की ही स्पर्धा शाळेमुळेच मला कळली होती. आणि आमच्या मॅडम, मुंगळे मॅडम नृत्याच्या, त्यांना कळवलं, कारण की त्यांनी सुद्धा मला सांगितलं की परीक्षक कसं, कोणत्या दृष्टीने त्यांना अपेक्षित असतं, डान्स किंवा ह्या गोष्टी तुला कव्हर केल्या पाहिजे, तुझ्या नृत्यात हे आलं पाहिजे, किंवा ह्या तू चुका करतेस, किंवा इथे ओव्हर होतोय, किंवा इथे अंडर होतोय. बरोबर. हे त्यांनी मला एकदम छान असं समजावून सांगितलेलं. आणि त्यांच्यामुळेच मी राज्यापर्यंत तर मागे पण गेले होते, पण मी पुढे जाऊ शकले राष्ट्रीयपर्यंत, ते त्यांच्यामुळेच शक्य झालं होतं. त्यामुळे तो आनंद मी त्यांच्याशी सुद्धा कौतुक तुझं खूप झालं असेल. हो, आणि इव्हन आमच्या शाळेने सुद्धा माझ्यासाठी एक समारंभ आयोजित केला. आणि आमच्या संस्थेची, आमची रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, त्यांच्या मंडळींना सुद्धा तिथे मॅडम, सर, त्या सगळ्यांना तिथे बोलवून त्यांच्या हस्ते मला शुभेच्छा दिल्या पुढच्या प्रवासासाठी. त्यामुळे एकदम भारी वाटत होतं. त्यासोबत अजून एक की आमचे रत्नागिरी डाएट कडून कीर्ती किरण पुजार सर यांच्या हस्ते मला एक छोटंसं बक्षीस दिलं आणि फूल दिलं आणि माझं अभिनंदन केलं. त्यामुळे एकदम असं खुश होते मी. अच्छा. आणि मग तिथून तुझा पुढे ओडिसाला जाण्याचा प्रवास सुरू झाला. मग तेव्हा तू कशी गेलीस तिथे, ओडिसापर्यंत कशी पोचलीस, तिथे त्यांची मॅनेजमेंट कशी होती, त्यांचं शेड्यूल कसं होतं, तुला माहिती होतं का? हे सगळं एक्सपिरियन्स ऐकायला नक्की आवडेल. हो, ऍक्च्युली काय की आम्ही महाराष्ट्रातून 18 जण होतो. बरोबर. सोबत सर आणि मॅडम असे आम्ही टोटल महाराष्ट्र टीमचे 20 जण होतो, मॅडम बरोबर. सर धरून. आम्ही ट्रेनने तिथे गेलेलो आणि इथून मी रत्नागिरीतून पुण्याला गेले आई बाबांसोबत. आणि पुण्याची आमची ट्रेन होती कोणार्क एक्सप्रेस, ती आम्ही भुवनेश्वर स्टेशनला उतरलो. अच्छा. साधारण एक 1.5 दिवसाचा प्रवास झाला. बरोबर. त्या दरम्यान आमच्या खूप गमती जमती मजा मस्ती, 1.5 दिवस आम्ही एकत्र होतो सर्वजण. आणि तिथे उतरल्यावरती त्यांचं शेड्यूल म्हणायचं तर 5 दिवसाचा आमचा कार्यक्रम होता. आम्ही 1 दिवस आधी गेलेलो
आणि हा. 1 दिवसानंतर निघणार होतो. अच्छा. असं म्हणजे टोटल आम्ही 7 दिवस कॅम्पसमध्ये होतो होतो. म्हणायला हरकत हम्म. नाही. तर तिकडे त्यांचं शेड्यूल म्हणजे पहिले 3 दिवस स्पर्धा होत्या. हम्म. पुढचा जो 4था दिवस आहे तेव्हा त्यांनी आम्हाला प्रेक्षणीय स्थळ बघायला नेलं आणि 5व्या दिवशी बक्षीस समारंभ. हा. तर पहिल्या 2 दिवशी म्हणजे हम्म. माझा ऍक्च्युली जो कार्यक्रम होता तो 3ऱ्या दिवशी होता. त्यामुळे पहिले 2 दिवस मी फ्री होते हा. आणि आमची जी टीम आलेली हम्म. त्याच्यातल्या बाकीच्यांना मदत करणं असेल हम्म. किंवा बाकीचे कला प्रकार बघणं, हा. चित्रकला किंवा शिल्पकला ते बघणं, तो कॅम्पस फिरणं, हम्म. हे सगळं पहिले 2 दिवस मी एन्जॉय करत होते. हा. असं. पण मग तिसऱ्या दिवशी तुझी स्पर्धा होती बरोबर, पण मग ते सगळं बघून तुला दडपण आलं की नाही आलं, काय कसं काय? हो, थोडंसं दडपण तर होतंच स्पर्धेचं, कारण की हा. शेवटी स्पर्धा आहे, हो, दडपण हे राष्ट्रीय असतंच. स्तरावरची आणि हा, आणि आपण शेवटी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतोय, काही हो, चुकलं नाही पाहिजे हो आपल्याकडनं. बरोबर. असं ते तर होतंच. आणि ऍक्च्युली तसं दडपण नव्हतं, कारण की आम्हाला तिथे बाकीच्यांचे डान्स दाखवत नव्हते ते. अच्छा. आपला डान्स करायचा, ते आपलं रेकॉर्डिंग करत होते. बाकीच्यांचे बघायला परमिशन नव्हती. फक्त चित्रकला, शिल्पकला आणि नाट्य या 3 कॅटेगरी होत्या, जिथे त्या त्यांनी रंगमंचावरती केलेल्या. आमचं शूटिंग किंवा परीक्षण हे एका व्हिडिओ, खोलीत झालेलं. हा, हा, व्हिडिओद्वारे बरोबर, तुझं बरोबर. झालं झालं होतं, खोलीत झालं खोलीत झालं होतं आणि त्यांचं रंगमंचावर झालेलं, त्यामुळे ते पाहायला आम्हाला अलाउड मिळत होतं, बरोबर. allowed होतं. आणि पण मग तिसऱ्या दिवशी तुझं जे सगळं तुझी कॉम्पिटिशन होती, मग त्यावेळेला तू तू कशी काय प्रिपेअर झालीस, कारण का एकटीच होतीस तू तिथे? हा, ते आहेच, कारण की घरी कसं व्हायचं, बाकीच्या कॉम्पिटिशनला मी घरी असायचे, आई बाबा सोबत असायचे, हा. त्यामुळे मेकअप वगैरे आई करायची, हो. हेअरस्टाईल आई करायची, आणि अजून एक ओढणी ती फोल्ड करणं पण कठीण हो, असतं. कथकचं सगळं ड्रेपिंग आणि ड्रेपरी वगैरे हो. ते. तर तशी मी एकटी होते, पण जी आमची टीम होती ते हा. एकदम एकमेकांना आम्ही मदत करणारे होतो. म्हणजे मी बाकीच्यांना मदत केली वेगवेगळ्या गोष्टीत, त्यांनी मला मदत केली, असं करून एकमेका त्यामुळे तुमचं बॉन्डिंग पण छान झालं. अच्छा. Exactly. आणि मग हे सगळं झाल्यानंतर बक्षीस त्यांनी कधी म्हणजे कधी ठेवलं होतं, कोणत्या दिवशी आणि काय कसं काय ते? हा, ऍक्च्युली त्यांनी कसं केलेलं की पहिले 3 दिवस त्यांनी सगळ्या परीक्षा पार पडल्या बरोबर, स्पर्धा सगळ्या झाल्या. हा, स्पर्धा सगळ्या झाल्या. 4थ्या दिवशी ते आम्हाला कोणार्कचं सूर्य मंदिर बघायला घेऊन गेले होते, आणि त्यानंतर तिथून आल्यावरती त्यांनी एक कॅम्प फायर सुद्धा ऑर्गनाईज केलं होतं, जस्ट मजा म्हणून एकदम असं. आणि अजून एक म्हणजे की आम्ही जेव्हा कोणार्कला सूर्यमंदिर पाहून परत येत होतो, तेव्हा तिथे एक समुद्राच्या इथे आम्ही एक छानपैकी असं समुद्रकिनारी बसून जेवण वगैरे केलं सर्वांनी, तर ती पण एक मस्त मजा होती. त्यानंतर मग 5व्या दिवशी त्यांनी बक्षीस समारंभ ऑर्गनाईज केला होता, आणि त्यावेळेला त्यांनी ओडिसाचे जे मुख्यमंत्री वगैरे आहेत त्यांना बोलवलं होतं, किंवा माननीय तिथले पदाधिकारी होते त्यांना सुद्धा तिथे बोलवलं होतं, ते सुद्धा तिथे उपस्थित होते. अच्छा, म्हणजे हे सगळं त्यांनी मॅनेज केलं होतं. उत्तम. आणि त्या अजून एक मला तिथे सांगावं असं वाटतं की तिथे जेव्हा तो कार्यक्रम होता बक्षीस समारंभाचा, त्यापूर्वी त्यांनी आमचं कॅटेगरी वाईज, म्हणजे कसं की वेगवेगळ्या राज्यातून आलेले शास्त्रीय नृत्यासाठीची विद्यार्थिनी असतील किंवा वादनचे विद्यार्थी असतील, गायनचे, असे त्यांनी ना प्रत्येकाची एक छोटी कॅटेगरी केली, टीम केली होती, आणि त्या टीम मध्ये त्यांनी एक छोटासा आम्हाला एक 5 मिनिटाचा परफॉर्मन्स करायला दिला होता. अच्छा, म्हणजे हे तुम्ही वेगवेगळ्या राष्ट्रांचे, काय राज्य म्हणू, त्यांचे आले ते सगळे तुम्ही टीम मेंबर एकत्र आलेलात. म्हणजे आता उदाहरणार्थ मी कथ्थक करते, तशी एखादी मुलगी ओडिसी करते, एखादी कुचिपुडी, एखादी भरतनाट्यम करते. अच्छा, असे सगळे नृत्यावाले एकत्र आले. अच्छा, शास्त्रीय नृत्यावाले एकत्र आले. मग ह्याच्यात आम्ही एक जो परफॉर्मन्स केलेला होता ते प्रत्येक स्टेप प्रत्येकाने करायला पाहिजे. हो बरोबर. मला फक्त कथ्थक येतं, बरं, नृत्य मला येत नाही, हो, पण तरीही आम्ही एकमेकांना शिकवलं की, आणि छोट्या छोट्या ना एक पॉइंट्स असे मला लक्षात आले की आमची मुद्रा कशी असते, उभी राहायची,
दुसऱ्या दुसरी नृत्यांची त्याची मुद्रा भरतनाट्यमची आहे. कशी, बरोबर बरोबर कारण की आपण थेअरीला तसंही हे शिकतो, शिकतोच. पण प्रॅक्टिकली ते करण्याची हो जी हो मजा मजा होती ती ती मला तिथे आली. आणि अजून एक की कसं झालं, महाराष्ट्रा व्यतिरिक्त माझे फ्रेंड्स झाले, अच्छा की असं नाही की फक्त महाराष्ट्रातलेच फ्रेंड्स आहेत माझे, हम्म. पण लखनौची एक माझी मैत्रीण झाली तिथे, एक तमिळनाडूची होती, एक तेलंगणाची होती हा आणि कथ्थक शिकणारी. त्यामुळे कसं झालं की आपल्याकडे कथ्थकचा एक फ्लो असेल, दृष्टिकोन असतो बघण्याचा, बरोबर त्यांचा दृष्टिकोन सुद्धा आपल्याला मला कळला, बरोबर असं. डेफिनेटली. पण मग आता ही सगळी मजा झाली आणि त्याच्यानंतर तुला परत तू रिटर्न आलीस, तर मग तेव्हा वाईट नक्कीच वाटलं हो. असेल, मग कारण की ते शेअर कर. bonding होतं हो 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 आणि एकदम असं वाईट वाटतच होतं, की असं वाटत होतं की सुट्टी संपूच नये. हो हो असं एकदम. आणि इवन आम्ही सगळे असे रडवेलो झालेले जेव्हा आम्ही स्पेशली पुण्याच्या इथे उतरलो, की हा. आता तर म्हणजे संपलंच ना, की हो. तो प्रवास पण संपला, संपला. होय, होय, स्पर्धा होय, तर होय. झालीच, प्रवास पण झाला तेव्हा. आणि ऍक्च्युली माझा पुढे नंबर नव्हता आलेला, हम्म. त्यामुळे थोडीशी मला दुःख पण होतं. पण त्यात एक आनंद असा होता की आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्राचे 2 बक्षिसं मिळाली होती. अरे वा, ती कुठच्या क्षेत्रात मिळाली? एक चित्रकला हा आणि विद्यार्थी म्हणजे अच्छा, male या मेल category कॅटेगरी मध्ये. मध्ये. त्याला दुसरं बक्षीस मिळालं होतं. हा आणि शिल्पकला मेल हा त्या कॅटेगरीत मिळालं, त्याला फर्स्ट प्राइज मिळालं. अरे वा, मस्त एकदम. मग तू पुण्याहून इकडे आलीस आणि मग इथे पण कौतुक झालं असेल, ती स्पर्धा झाल्यानंतर ते कसं कौतुक झालं? म्हणजे आधी आमच्या शाळेकडून आमच्या मुख्याध्यापक या सर्वांचा मला फोन आला, बाकी शिक्षकांचा, आणि पर्सनली त्यांनी फोन करून माझं अभिनंदन केलं. तेव्हा हा. एकदम मस्त फील झालं. हा त्यानंतर आमच्या मॅडम कथ्थक शिक्षिका, हा. त्यांनी सुद्धा एकदम कौतुक केलं. आमच्या क्लासमध्ये त्यांनी सर्वांना सांगितलं की हिने या स्पर्धेत भाग घेतला महाराष्ट्राचं वगैरे. प्रतिनिधित्व केलं. तर ते एकदम मस्त वाटलं. डाएट कडून सुद्धा, रत्नागिरी डाएट कडून सुद्धा दीपा चव्हाण मॅडमनी मला पर्सनली कॉल करून माझं अभिनंदन केलं. हा त्यामुळे एकदम मस्त वाटलं. एकदम मस्तच. हा तुझा एक्सपिरियन्स ऐकून खूप छान वाटलं. आपल्या काही दर्शकांमध्ये अशी काही मुलं असतील की ज्या ह्या स्पर्धेमध्ये त्यांना सहभाग घ्यायचा असेल, तर तू त्यांना मार्गदर्शन काय करशील, त्यांना काय सांगशील की ह्या स्पर्धेत तुम्ही कसा काय भाग घ्यावा? तर सर्वप्रथम मी आधी हे सांगेन की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, कारण की ही फार मोठी स्पर्धा आहे. बरोबर. आणि आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीच्या जर्नीतली महत्वाची स्पर्धा असते ना, तशी ही स्पर्धा आहे. आणि ह्यात आधी सर्वांनी भाग घ्यावा. आणि आता मी जेव्हा या स्पर्धेसाठी गेलेले तेव्हा 18 आम्ही मुलं गेलो होतो. अच्छा. 20 पैकी. म्हणजे जी 2 मुलं कमी होती ही शास्त्रीय नृत्य मेल कॅटेगरी आणि वादनची फिमेल कॅटेगरी. अच्छा. स्पेशली त्या मुलांनी सुद्धा इथे भाग घ्यावा. आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातली 20च्या 20 मुलं पुढे जावी. आणि ऍक्च्युली ह्या स्पर्धेच्या मी थोडेफार कॅटेगरीज तुम्हाला सांगून ठेवते की चित्रकला असतं, शिल्पकला असतं, त्यानंतर वादन, गायन असतं, नृत्य असतं, आणि अशा प्रकारच्या टोटल 10 कॅटेगरी असतात. शाळेच्या त्या पत्रकार त्याची सुद्धा माहिती असते. अच्छा. आणि त्यानंतर त्याहूनही अधिक संपर्क असेल तर आपल्या रत्नागिरी डाएटला तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि इथे स्पर्धेला मला असं वाटलेलं की आता इकडून पुण्यात रत्नागिरीतून पुण्यातून ओडिसा हा मोठा प्रवास आहे, तर जरा खर्च होईल. पण असं काही नाही, आपला सर्व खर्च हा शासन करतो. म्हणजे पुणे पासून ते ओडिसापर्यंतचं हे सर्व तिकीट सुद्धा शासनानेच काढलं. आणि सर्व तिकडची राहण्याची सोय असेल किंवा, आणि असंही नाही की नुसतीच सोय करून दिली आहे, पुढचं तुमचं तुम्ही बघा. त्यांनी सांभाळून सुद्धा घेतलं आम्हाला. की तिथे बाहेर आम्हाला फिरायला सुद्धा नेलं. म्हणजे त्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्र टीमला जे सर आणि मॅडम होत्या त्यांनी आम्हाला खरेदीला नेलं वगैरे, एन्जॉयमेंट सुद्धा. आणि आमचं
सांभाळलं पण आम्हाला हा. असं. त्यामुळे एकदम सेफ असतं. काही पण असं मग- घाबरायला नको की एवढं लांब जायचं. हो. पण मग आता मला सपोज जर कथ्थक या ह्याच्यामध्ये मला सहभाग घ्यायचा आहे आणि मला दुसऱ्या पण एका स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, तर मी घेऊ शकते की नाही, काय कसं काय? हा, तर तसं माझ्या बाबतीत झालेलं की मला हा. नाट्यात पण भाग घ्यायचा होता आणि कथ्थकमध्ये पण भाग घ्यायचा होता. हम्म. तर त्यांची अशी अट असते की तुम्ही एकाच स्पर्धेत भाग घ्यायचा, त्यामुळे तसं नाही शक्य. अरे अच्छा अच्छा. अगदी, तर तुम्ही एकाच कॅटेगरी हा म्हणजे बरं आहे, पण ते तुम्ही ज्या स्पर्धेसाठी घ्याल ते तुमचं 100% असलं पाहिजे, नाहीतर मग सगळंच कठीण होऊन जाईल. बरोबर बरोबर. त्यामुळे कोणतीतरी एक कॅटेगरीतून आपण पुढे जाऊ शकतो. एका विद्यार्थ्यासाठी एका विद्यार्थ्यासाठी एकच. आणि अजून एक मी माझा एक एक्सपिरियन्स या दर्शकांना शेअर करू इच्छिते, ज्यातून त्यांना शिकायला मिळेल की मी ते चुकले. हा नक्कीच. चुकले म्हणजे कसं की आतापर्यंत मला स्वतः मेकअप करता यायचा नाही. अच्छा. आणि अचानकली मी माझा मेकअप स्वतः केला. त्यामुळे तिथे मी थोडी कमी पडले की त्याला सुद्धा मार्क असतात. आपल्याला असं वाटतं की आपण डान्स परफेक्ट केलाय ना, बाकी काय ते बघणार नाही. बरोबर. असं नसतं. तिथे ते सर्व काही बघतात. आपली वेशभूषा, केशभूषा, मेकअप ह्याला सुद्धा तेवढंच महत्व असतं जेवढं तुमच्या डान्सला महत्व आहे. हा म्हणजे नुसतं डान्स 100% करून चालणार नाही, तुला बाकीचं सगळं पॅरामीटर सुद्धा तेवढेच गरजेचे आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यावं. येस. अर्पिता, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, खूप मजा आली. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा नमस्कार. पाहिलं मित्रांनो, अर्पिताचा हा जिल्ह्यापासूनचा राष्ट्रीय पातळीपर्यंतचा जो कला उत्सवचा प्रवास आहे तो तिने खूप छान, सहज आणि अगदी बोलक्या शब्दामध्ये आपला सर्वांसमोर मांडला आहे. मी आपण सर्वांना विनंती करते की या वर्षीच्या ज्या कला उत्सवच्या स्पर्धा होतील सन 2023च्या, त्यात आपण अधिकाधिक सहभाग घ्यावा. आणि यासाठी डाएट प्राचार्य श्रीमती अनुपमा तावशेकर मॅडम, डाएटचे सर्व अधिकारी वर्ग आणि आपले कला शिक्षक सर्व आपल्याला मार्गदर्शन करायला नेहमी तयार आहेत. पुन्हा एकदा अर्पिताचे आणि अर्पिताची मुलाखत घेणारी तिची मावशी, तिचे मी मनापासून आभार मानते. आणि पहिल्या या शृंखलेतली पहिली कडी तिने गुंफलेली आहे. यानंतर या मालिकेत जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी यश संपादन करतात, तर त्यांचे अनुभव कथन, त्यांच्या मुलाखती असे विविध कार्यक्रम आपण या आमच्या युट्यूब चॅनलद्वारे डाएटच्या प्रसारित करणार आहोत, की जेणेकरून आपलं हे यश इतर विद्यार्थ्यांनाही समजेल आणि तेही आपल्यापासून काहीतरी प्रेरणा घेतील. पुन्हा एकदा मी डाएट परिवार रत्नागिरी आणि प्राचार्य डाएट अनुपमा तावशीकर मॅडम यांच्या वतीनं आपण सर्वांचे आभार मानते. आपण सर्वजण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपस्थित राहिला, त्याचबरोबर केलेला आहे, तिचेही मी आभार मानते. तसेच आम्हाला नेहमी प्रेरणा देणाऱ्या डाएट प्राचार्य श्रीमती अनुपमा तावशेकर मॅडम यांचे मी आभार मानते. आमच्या IT विभाग प्रमुख श्रीमती नम्रता शेजाळ मॅडम, त्यांचेही मी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानते. आणि डाएट परिवारातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या सर्वांचे आभार मानून आज या ठिकाणी अनुभव शृंखला रत्नांच्या अंतर्गत अर्पिता मुलाखतीचा जो प्रोग्राम होता तो संपला असे जाहीर करते. धन्यवाद.